फाउंडेशनच्या अंतर्गत आपण जिथे आलेलो आहोत ते सकाळपासून आपण जे बसवंत गार्डन आहे मधमाशांचं ते आपण बघतच आहोत। आणि जर आपल्या स्वप्नांची खरंच उडान घ्यायची असेल तर हे गार्डन आपण नक्कीच बघायला हवं, कारण ह्या गार्डन मध्ये मधमाशांकडून एकत्र कसं राहायचं, मध कशी गोळा करायची किंवा फुलामधून मकरंद गोळा करून तो गोड कसा होईल हे आपण ह्या मधमाशांकडून शिकत आहोत। शिवाय बघा मधमाशांचं असं असतं त्या डंक केल्यानंतर खूप आपल्याला वेदना होत असतात, परंतु सगळ्या मधमाशा जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा काय होतं ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे मधमाशांचं जर पोळं असेल आणि आपण जर त्याला दगड जर मारला तर सगळ्या मधमाशा काय करतात ते शत्रूवरती तुटून पडत असतात। म्हणजे एकीचं बळ कसं असावं हे मधमाशांकडून शिकावं। असाच गुरुआराध्या फाउंडेशनच्या सगळ्या एकजुटीने असणाऱ्या अशा गोड माझ्या मैत्रिणी आपण इथे आलेलो आहोत आणि सगळेजण स्वप्नांची उडान करण्यासाठी इथून पुढे सज्ज होणार आहेत। नक्कीच सगळेजण ऍक्टिव्ह आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, प्रत्येकीचं व्यक्तिमत्व, नेतृत्व, कर्तृत्व अगदी दमदार आहेत आणि सगळेजण त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वप्नांचं उडान नक्कीच घेणार आहेत। म्हणून चला करूया आपण उडान सपनों की, उडान सपनों की, उडान सपनों की। कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है। आणि कोणतंही काम करण्यासाठी आपण म्हणत असतो की कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, लेकिन आता ह्या कलियुगामध्ये खोने के लिए किसी के पास टाइम नहीं है, किसी के पास पैसा नहीं है, आणि पैसा है तो टाइम नहीं है, इसलिए कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है। आणि कोणतंही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी जास्त वेळ द्या, जास्त मेहनत घ्या, प्रामाणिकपणे काम करा, सत्याने काम करा। विजय तुमचाच असेल आणि आपण विजयाच्या दिशेने जाणार आहोत। थँक्यू सो मच।